आपण एक फोटो सरकता का मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला आतापर्यंत 12,03,45,000 रुपयाचा निधी भेटला। या निधीमधनं सध्या जो साखव पूल आहे 96 लाख रुपये निधीमधनं जो पूल आहे या पुलाचं उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होत आहे। या प्रसंगी कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। तर मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर त्यांची ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि ग्रामस्थांनी एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे। या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित झालेले आहेत। ग्रामस्थांनी एका जल्लोषात आणि आनंद उत्सवामध्ये त्यांचं स्वागत केलं। अण्णा काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीला 12,03,45,000चा निधी दिलेला आहे, काय सांगाल? मी तिथं तुमच्याशी बोलतो सगळ्यांची काय मला सांगा। आज कुसगाव ग्रामपंचायत अंतर्गत असले वडगाव, कुसगाव, वळकायवाडी, डोंगरवाडी या सगळ्या भागातील नागरिकांच्या भले अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याच्या देखील काही समस्या होत्या आणि त्यात महत्वाचे पुलाचं देखील अंतर्गत साखव पुलाचं काम जवळपास 1 कोटी रुपयाचा अशा साधारणतः 12-12.5 कोटी रुपयाचा निधी या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विकास कामांना राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषद DPCच्या माध्यमातून देण्यात आला आणि आज काही कामांचा शुभारंभ होत असताना उपस्थित प्रामुख्याने असलेले या भागातील आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रमेश भाऊ, दीपक अण्णा, संतोष भाऊ, हरीश भाऊ, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। मी मनापासून या सर्वांचं आभार व्यक्त करतो। या ग्रामपंचायतीचा विस्तार पाहत असताना जवळपास 20,000हून अधिकची लोकसंख्या या ग्रामपंचायतीने आता ओलांडलेली आहे। या ठिकाणी अनेक कामगार वर्ग देखील
स्थलांतरित होऊन राहतोय आणि मूलभूत सुविधा या भागातल्या नागरिकांना मिळाल्या पाहिजे हीच त्यांची महत्त्वाची मागणी आज कामाच्या माध्यमातून पूर्ण होताना एक समाधान व्यक्त करतोय. अण्णा, मुळामध्ये एसटीपीचा प्रश्न हा जरा प्रामुख्याने आहे. एसटीपीच्या प्रश्नाविषयी काय बोला? एसटीपी म्हणजे जे दूषित सांडपाणी आहे त्या संदर्भात. आता पहिलं प्यायला पाणी मिळू द्या, त्यानंतर एसटीपीचं पाहतो. आता या भागात जर एसटीपीची सुविधा करायला गेलो तर अनेक नागरिक हे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असताना बऱ्याच जणांनी आपण पाहिलं तर घर जशी जागा मिळेल तसं बांधले. काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करायचं म्हणलं तरी देखील अडचणी उभ्या राहत आहेत. परंतु आहे त्याच्यातनं मार्ग काढणं आणि सुविधा देणं हेच खरं तर आमचं काम आहे. बरं, ग्रामस्थांनी तुमचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं, याबद्दल काय सांगा? माझं ना या सर्वच पदाधिकाऱ्यांचं केलं आणि ग्रामस्थ देखील एक समाधान व्यक्त करतायत की अवघ्या काही महिन्याच्या आतमध्ये या पुलाचं काम सुरू केलं आणि ते पूर्ण देखील झालं. परंतु इतर देखील त्यांच्या अपेक्षा आहेत. एक काम झालं किंवा काही कामं झाली म्हणजे कामं संपली असं नाहीये, तर अजून अधिकची कामं त्यांची आज या ठिकाणी ऐकून जाणून काही जर प्रश्न लगेच सुटले तर त्यावरती देखील आम्ही आता चर्चा करणार आहोत. जनतेच्या मनातले आमदार जनतेमध्ये जाऊन जनतेची विकास कामं ही पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या ठिकाणी जो साखव पूल आहे या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणी असणारे जे विविध विकास कामं आहेत त्या विकास कामाची पण ते पाहणी करत आहेत. काय सांगाल, आमदार साहेब येऊन गेले त्याबद्दल? तर विशाल तिडके ग्रामपंचायत सदस्य आहेत. आमदार सुनील अण्णा शेळके यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. मला इथलं आता एक कॉलनीतलं कोणती रोडचं काम दाखवलं ते पुढे गेले ते माझ्यावर तुम्ही येताना 2 मिनिटं आहे तो बरोबर आहे. मला फक्त आपल्याला पाणी येत नाही. मग पाण्याचा किती प्रॉब्लेम आहे आपल्या इथे.